नमस्कार. खोडवा व्यवस्थापन याचा भाग नंबर 2 आज आपण पाहणार आहोत. आणि या भागामध्ये आपण खोडवा पिकासाठी रासायनिक, जैविक आणि सेंद्रिय या तिन्ही पद्धतीने खत व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे याविषयीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण ऊस तुटून गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आपल्या शेतामध्ये राहते ती पाचट. आणि बहुतेक शेतकरी ही पाचट हे जाळून टाकतात. तर शेतकरी मित्रांनो, ही पाचट जाळल्यामुळे आपण आपलंच फार मोठं नुकसान करून घेत असतो. पाचट जाळल्यामुळे आपल्याला फुकटचा मिळणारा जे खत आहे, सेंद्रिय खत आहे, ते आपण जाळून टाकतो. जमिनीमधील पाचट जाळल्यामुळे जमिनीची जैविक, रासायनिक आणि भौतिक सुपीकता ही वाढत नाही. पिकाला पाण्याचा ताण बसतो आणि उत्पादन घटते. याबरोबरच आपण ऊसाची जी तोड आहे ती देखील जमिनीबरोबर केली पाहिजे, किंवा तोडताना जर ऊस वरती राहिला असेल तर तो छाटला पाहिजे, जेणेकरून ऊसाचे कोंब हे जमिनीतून अगदी व्यवस्थित निघतील. जर वरती ऊसाचे कोंब आले तर शेतीतील खत मात्रा खाऊन ते कोंब जळून जातात. त्यामुळे आपलं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. नक्की पाचट न जाळल्यामुळे फायदे काय होतात? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होते ते म्हणजे जमिनीवरती आपल्या या पाचटीमुळे आच्छादन राहतं, त्यामुळे पाणी कमी लागतं. तसेच यामुळे जमिनीची रासायनिक, भौतिक, जैविक ही गुणवत्ता, सुपीकता ही सुधारत असते. ही फार महत्त्वाची आहे. पाचटीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश तसेच दुय्यम अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे झिंक, फेरस, मॅग्नेज याबरोबरच बोरॉन, कॉपर ही अन्नद्रव्य पिकास उपलब्ध होतात. आणि म्हणूनच आपण म्हणतो की जमिनीची रासायनिक सुपीकता वाढते. त्याबरोबरच उपयुक्त जीवाणूंची संख्या ही वाढण्यास मदत होते. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढतो, ह्युमसचे प्रमाण वाढते. तसेच जमिनीची जैविक, रासायनिक, भौतिक सुपीकता वाढण्यास देखील मदत होते. शेतकऱ्याच्या भाषेत जमिनीची ताकदच वाढते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर पाचट आपण जमिनीमध्ये ठेवली तर एक तर पहिली गोष्ट म्हणजे पाण्याच्या 7 ते 8 पाळ्या वाचण्यास मदत होते. तसेच जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती देखील वाढते. आणि हा खूप मोठा फायदा आपल्याला होत असतो. तसंच महत्त्वाचं म्हणजे जे आपल्याला तण नियंत्रण करण्यासाठी किंवा तण काढण्यासाठी जो खर्च होतो ते देखील आपला कमी होताना दिसतो. आणि हा आपला फायदाच आहे, आपली बचत आहे. तसं की याच्यामुळे आपलं उत्पादनच वाढतंय असं मी म्हणेल, कारण खर्च कमी म्हणजेच उत्पादन वाढणे हा असं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण 3 पद्धतीनं जमिनीमध्ये पाचट ठेवतो. पहिली पद्धत आहे ती म्हणजे अखंड पाचट ठेवणं आहे तशी. दुसरी म्हणजे एकाड एक सरीत पाचट दाबून घेणं. आणि तिसरी म्हणजे पाचटीची कुट्टी करून ठेवणं. या 3 पद्धतीने आपण पाचट शेतामध्ये ठेवत असतो. पाचट कुजवण्यासाठी आपण सिंगल सुपर फॉस्फेट पावडर, युरिया आणि डिकंपोजर हे एकत्र करून पाचटीवरती टाकू शकतो आणि त्यानंतर पाणी देऊ शकतो. डिकंपोजर कल्चरचे जीवाणू हे पाचट कुजवण्याचं काम करत असतात आणि 1 ते 2 महिन्यामध्ये ते पूर्णपणे कुजवतात. युरिया पाचटीवरती पडल्यानंतर कर्बनत्राचे प्रमाण हे कमी होते आणि पाचट कुजण्यास मदत होते. पाचट कुजण्यास मदत होण्यासाठी तुम्ही शेणखत, मळी, कंपोस्ट खत किंवा जे तुम्हाला शक्य असेल ते पाचटीवरती टाकलं पाहिजे. अगदी माती जरी पाचटीवरती टाकली तरी तुझा पाचट कुजण्यास मदत होत असते. डिकंपोजर बॅक्टेरियाचा स्प्रे जर आपण पाचटीवरती केला तरी देखील पाचट कुजण्यास फार चांगली मदत होते आणि त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्याला किंवा आपल्या पुढच्या पिकाला देखील होत असतो. शेतकरी मित्रांनो, यापैकी तुम्ही काहीच करू शकला नाही तर एक महत्त्वाची गोष्ट मात्र तुम्ही नक्की करू शकता. ती म्हणजे आपण पाचट टाकल्यानंतर 1-1 महिन्याच्या अंतराने 1-2-3 वेळा जर रोटावेटर त्यामध्ये फिरवला तरी देखील पाचटीमध्ये माती मिक्स होते आणि पाचट ही कुजण्यास मदत होत असते. या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. एक आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही रासायनिक खत हे किती प्रमाणात विकत आणून टाकू शकता, मात्र सेंद्रिय कर्ब वाढवणं
आणि जमिनीमध्ये हवा खेळती राहणं, यासाठी तुम्ही काय करणार? तर अशा पद्धतीनं जर तुम्ही पाचट कुजवली तर त्याचा फायदा शेतकऱ्याला निश्चितपणानं होत असतो आणि तो तुम्ही घेतला पाहिजे करून, मला असं वाटतं. पाचट जमिनीमध्ये गाडल्यामुळे, कुजवल्यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते, याबरोबरच जमिनीचा CN वाढतो, pH मेंटेन राहतो. याबरोबरच जर जमिनीत क्षार जास्त झाले असेल तर ते मेंटेन राहण्यास मदत होत असते. हे फायदे हे काही कमी नाहीत. याबरोबरच जमिनीमध्ये गांडुळांची संख्या वाढते. याबरोबरच जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य, रासायनिक जसं आपण म्हणतो NPK वगैरे जे, हे सगळं पुढच्या पिकाला सहज उपलब्ध होण्यास मदत होत असते. त्यामुळे आपल्या ऊस पिकाचं किंवा खोडव्या पिकाचं उत्पादन वाढण्यास खूप मदत होते. म्हणून माझं नेहमी शेतकऱ्यांना म्हणणं असतं की आपण ही ऊसाची पाचट ही न जाळता आपण त्या पाचटीची कुट्टी केली पाहिजे आणि आपल्या शेतीचा पोत सुधारण्यासाठी आपण मदत केली पाहिजे. शेतकरी मित्रांनो, आज आपण खोडवा पिकासाठी किंवा जमिनीतील जैविक खत व्यवस्थापन आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त रासायनिक खत व्यवस्थापन हे कशा पद्धतीने केलं पाहिजे यासाठी आपण पुढचा व्हिडिओ बनवणार आहोत. एक नम्रतेची विनंती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा. याबरोबरच याविषयी आणखी काही माहिती अपेक्षित असेल तर तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तसेच अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि लाईकही करा, कमेंटही करा. धन्यवाद.